तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हॉइस, जिथे शब्द ऐकले जात नाहीत ते मनाला भिडतात. अक्षयाला खूप भूक लागली होती. थँक्यू रेश्मा, असं म्हणत तिने 2 पुऱ्या खाल्ल्या. मग दोघे मिळून शॉपिंगसाठी निघाले. घरासाठी आवश्यक असलेलं सगळं, इंडक्शन स्टोव, काही भांडी, एक सिंगल बेड, 1 महिन्याचा किराणा आणि अजून थोडंफार सगळं रेश्मानेच घेतलं. अक्षयाने अनेकदा नकार दिला. माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत. रेश्मा, हे सगळं इतकं गरजेचं आहे का? रेश्मा शांतपणे म्हणाली, मला माहीत आहे की तुझ्याकडे आत्ता पैसे नाहीत आणि हेही लक्षात आले की काहीतरी गंभीर झालं नसतं तर तू अशा पद्धतीने बाहेर पडली नसतीस. जर तुला वाटलं तर मला मैत्रीण समजून सांग. मी स्वतःहून काही विचारणार नाही. पण आत्ता तरी मी फक्त आवश्यक तेच घेतलं आहे. तसंच तू नोकरी करत आहेस ना, मग नंतर दे, पण सध्या माझ्याकडून घे. कृपया गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, म्हणूनच तुझ्या मदतीला आले. रेश्माची भावना खरी होती. अक्षया काहीच बोलू शकली नाही. तिच्या डोळ्यात आदर दाटून आला. रेश्माने तिच्यासाठी कपडेही घेतले. अक्षयाने नकार दिला, पण रेश्माच्या हट्टामुळे आवश्यक गोष्टी घ्याव्याच लागल्या. संध्याकाळचे 7 वाजले होते जेव्हा त्या घरी पोहोचल्या. त्यांनी घेतलेलं सगळं सामान नीट जागेवर ठेवून घर आवरत बसल्या. झाडलोट वस्तू मांडणे करताना रात्रीचे 11 वाजले. रेश्माने संपूर्ण वेळ अक्षयाला साथ दिली. तिला कामात मदत केली. मी बाहेरून डिनर ऑर्डर केला आहे, हॉलमध्ये ठेवले, खाऊन घे. मी आता माझ्या घरी जाईन आणि झोपेन. उद्या सकाळी 7 वाजता ऑफिसला जाऊया. तुला घेऊन जाईन आणि काही गरज असेल तर मला सांग कधीही, असं म्हणत रेश्मा तिथून निघून गेली. सकाळपासूनच सुनंदाकडून मार खाल्ल्यानंतर घराची स्वच्छता करणं, पुन्हा पुन्हा घरात फिरणं, या सगळ्यामुळे अक्षया खूपच थकून गेली होती. तिला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यातच सततच्या जड कामामुळे तिच्या पोटातही तीव्र वेदना होऊ लागल्या होत्या. रेश्माने आणलेलं जेवण तिला खाण्याची इच्छाही झाली नाही. ती थेट आपल्या खोलीत गेली आणि सरळ पलंगावर आडवं पडली. पण तिच्या डोळ्यांमधून अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. तेव्हाच तिला आठवलं की अजूनपर्यंत तिने रुग्णालयात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतलेली नाही. उद्या ऑफिसहून आल्यावर संध्याकाळी हॉस्पिटलला जावंच लागेल. असं विचार करत ती काही न खाता पोटदुखीच्या वेदनांसह झोपून गेली. सकाळी अलार्म वाजल्यामुळे ती लवकर उठली, पण अशक्तपणा अजूनही जाणवत होता. हो, पोटदुखी मात्र थोडीशी कमी झाल्यासारखी वाटत होती. अक्षया पटकन उठली, घर झाडून घेतलं, देवासमोर दिवा लावला आणि आपल्या लंचसाठी उपमा तयार केला. उपमा खाल्ल्यानंतर तिने रेश्माला फोन केला. मी ऑफिससाठी तयार झाले आहे. रेश्मा म्हणाली, मी नाश्ता करते, 10 मिनिटं थांब, मी येते. ठीक आहे, असं म्हणत अक्षयाने आपला लंच बॉक्स हँडबॅगमध्ये ठेवला, घर लॉक केलं आणि बाहेर जाऊन रेश्माची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात रेश्मा आपल्या स्कूटीवर आली आणि अक्षयासमोर थांबली. अक्षया आणि रेश्मा दोघी मिळून ऑफिसला निघाल्या. ऑफिसमध्ये अक्षयाने आपलं काम नीट पार पाडलं. दुपारचं जेवणही वेळेवर झालं. संध्याकाळी दोघी पुन्हा घरी परतल्या. फ्रेश झाल्यावर अक्षयाने हॉस्पिटलला जायचं ठरवलं होतं, म्हणून ती तयार झाली आणि एका ॲटोमध्ये बसून हॉस्पिटलकडे निघाली. अगदी घराजवळच असलेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तिने रिसेप्शनवर डॉक्टरांबद्दल चौकशी केली. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, अजून 2 पेशंट आहेत, त्यांच्यानंतर तुमचा नंबर लागेल, कृपया थोडं बसा. अर्धा तास झाल्यावर एक नर्स आली आणि म्हणाली, मॅडम चला, तुमचा नंबर आला आहे. अक्षया स्त्रीरोग तज्ज्ञांच्या केबिनमध्ये गेली. अक्षया म्हणाली, मॅडम, मी प्रेग्नेंट आहे, पण 2 महिन्यांपासून मी अजून तपासणीच केली नाही. डॉक्टर थोडंसं आश्चर्याने म्हणाल्या, अगं, एवढा वेळ का गेला, मग इतका उशीर का केला? अक्षया थोडंसं वेळ मारून येण्याच्या सुरात म्हणाली,
मॅडम, आमचं लव्ह मॅरेज झालं आहे आणि माझे पती सध्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले आहेत, त्यामुळेच वेळ मिळाला नाही. डॉक्टर म्हणाल्या ठीक आहे आणि लगेचच तिची सर्व तपासणी केली. स्कॅनिंग केलं आणि बाळाची हृदयाची धडधड तपासली. बाळाच्या हृदयाची ठोके ऐकताच अक्षयाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जर तुम्ही आत्ताच माझ्या शेजारी असता नीरव सर, तर किती बरं वाटलं असतं, असं तिने मनातल्या मनात विचार केला. तपासणी पूर्ण झाल्यावर डॉक्टर म्हणाल्या तू खूप अशक्त आहेस. मुली, जर तू अशक्त राहिली तर बाळही आपोआप अशक्त होईल. तुला आता स्वतःची काळजी घ्यावी लागेल. पौष्टिक खाणं, वेळेवर औषध आणि दर महिन्याला नियमित तपासणी आवश्यक आहे. हो मॅडम, असं म्हणत अक्षयाने औषधे घेतली आणि हॉस्पिटलमधून निघाली. हातात हॉस्पिटलची फाईल, औषधं बॅगमध्ये ठेवत ती रस्त्याने चालत होती. तेवढ्यात तिच्यासमोर 2 गाड्या येऊन थांबल्या. अक्षयाला खात्री होती की त्यातल्या एका गाडीत नीरव सर असेल, पण दुसरी गाडी कोणाची होती ते तिला समजत नव्हतं. पहिल्या गाडीतून नीरव खाली उतरला आणि दुसऱ्या गाडीतून शशांक. दोघंही तिच्या समोर येऊन उभे राहिले. नीरवने तिने धरलेली फाईल तिच्या हातातून हिसकावली आणि विचारलं कुठे गेली होतीस तू? अक्षया गप्पच उभी होती, काहीच बोलली नाही. तिच्या या शांततेवर शशांकनेही फाईलमध्ये डोकावून पाहिलं. नीरवने पुन्हा विचारलं बरं, हॉस्पिटलमध्ये गेली होतीस? मान्य आहे, पण एकटीच का गेली होतीस? कोणी सोबत नव्हतं का? नीरव सतत बोलत राहिला, पण अक्षया मात्र कोणताही भाव न देता त्याच्याकडे पाहत राहिली. अखेर राहतेस कुठे तू? घरी का गेली नाहीस? मी घरी गेलो होतो तेव्हा तुझ्या बहिणीने तर माझ्यावर राग काढलाच. घरच्यांना तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल कळले का आता? मग तरी सुद्धा त्या मुलाचं वडील कुणीही असो, मी म्हटलं होतं की मी तुझ्याशी लग्न करीन आणि त्या बाळाला माझं नाव देईन. मग का नकार दिलास लग्नाला? का घर सोडलंस? तुला वाटतंय की एकटीने जगणं इतकं सोपं आहे का? तेवढ्यात शशांक पुढे आला आणि म्हणाला हॅलो, तू थोडं थांबशील का? मला पण काही बोलायचं आहे. आधी तू इथून जा, मला आधी अक्षयाशी बोलायचं आहे. नीरव चिडून म्हणाला तू कोण आहेस रे, जो मला हिच्यासोबत बोलायला अडवणारा? त्याचवेळी नीरवने अक्षयाचा हात पकडला. शशांकने चिडून त्याचा दुसरा हात धरला आणि म्हणाला मी बोलतोय तिच्याशी, तिला बोलायला नाही सांगायचं. तू कोण? अक्षया दोघांकडे पाहतच राहिली. शशांक म्हणाला अक्षया, मला तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल माहिती आहे. आजकाल हे काही नवीन नाही. त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा घरात खूप वाद झाला होता आणि तू बाहेर पडलीस. माझं म्हणणं एवढंच आहे, याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. हा आज तुला लग्नाची तयारी दाखवतोय, पण उद्या म्हणेल मी दुसऱ्याचं बाळ का वाढवावं. माझ्यावर विश्वास ठेव अक्षया, मी कधीच असं काही म्हणणार नाही. तुझ्या बाळाला मी माझ्याही बाळापेक्षा जास्त प्रेम देईन, हे वचन आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. अक्षया, मी जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर, प्लीज मला नकार देऊ नकोस. शशांक बोलतच राहिला. नीरवचा संताप टोकाला पोहोचला. त्याने शशांकची कॉलर पकडली. तू कोण आहेस रे हिला वाचवणारा? शशांकनेही त्याची कॉलर पकडली. दोघं एकमेकांशी भांडायला लागले. हे सगळं पाहून अक्षया गप्प, चिडचिडलेली, निराश आपल्या फाईलला घट्ट धरून तिथून निघून गेली. अक्षया तिथून निघून जात असतानाच दोघांनी पुन्हा तिचा हात पकडला. प्लीज अक्षया, मी जे बोलतोय ते ऐक. नाही, मी जे म्हणतोय ते आधी ऐक. नीरव आणि शशांक एकमेकांवर चढत बोलू लागले. अक्षयाचा संयम संपला होता. तिने आधी शशांकला एक जोरदार चापट मारली, मग नीरवलाही. काय समजता तुम्ही स्वतःला? मी काय रस्त्यावरची भावली आहे का? जसं तुम्ही सांगाल तसं मी चालत यायचं. शांतपणे इथून निघून जा, नाहीतर अजून सध्या हाताने मारले, पुढच्या वेळी पायाने मारेल आणि पुन्हा दिसला तर जिवंत राहणार नाहीस. मग ती शशांकवर ओरडली, तू पण इथून चालता हो, नाटक नको. शशांक तिच्या थप्पडने खरंच दुखावला होता. तो हात धरून अक्षयाकडे पाहत होता, वेदनेनं आणि नीरवकडे रागानं. मग काहीच न बोलता तो आपल्या कारमध्ये बसला आणि निघून गेला. नीरवही गप्प झाला होता. तो शशांकच्या गाडीकडे पाहत राहिला, मग अक्षयाकडे वळून पाहिलं आणि त्याआधी काही बोलेल
अक्षयाने त्याच्या गालावर अजून एक जोरदार चापट मारली. शेवटी तू आहेस तरी कोण? मी कधी तुला सांगितलं होतं का की माझं तुझ्यावर प्रेम आहे? कशाला असा पाठलाग करत राहतोस? तुम्हाला हवं ते तुम्ही केलात. मी रस्त्यावर आले ना, हेच हवं होतं ना तुम्हाला, म्हणूनच घरात येऊन लग्नाचं नाटक केलात. आता बघा, मी तुमच्या अपेक्षेप्रमाणेच रस्त्यावर उभी आहे, तरीही तुमचं समाधान नाही झालं. नीरव गोंधळून म्हणाला, अक्षया तू काय बोलतेस? मी सत्य बोलते, अगदी खरं. मला माझं जीवन माझ्या मनाप्रमाणे जगायचं आहे. का तुम्ही सतत प्रेम प्रेम करून माझ्या मागे लागताय? मी आधीच दुसऱ्याचं बाळ पोटात घेऊन फिरते, तरीही तुम्हाला माझ्या मागे लागताना लाज वाटत नाही? हो, मी प्रेम केलं. आमचं प्रेम इतकं गहिरं झालं की आम्ही लग्नाआधीच एकत्र आलो. आमचं शरीर एक झालं आणि आता त्या प्रेमाची आठवण माझ्या गर्भात वाढते. त्याने मला फसवलं किंवा माझ्यापासून दूर गेला ही आमची गोष्ट आहे, तुमची नाही. तुम्ही काही फार मोठे महान माणूस आहात का जे मला सांभाळायला आलाय? प्रत्येक शहरातल्या मुलीला असंच आपलंसं करायचं ठरवलंय का तुम्ही? माझं आयुष्य माझं आहे. मला जसं जगायचं आहे तसं मी जगेन. माझ्या आयुष्यात तुमच्या ढवळाढवळीची गरज नाही. आणि जर पुन्हा माझ्या वैयक्तिक गोष्टीत नाक घातलत ना तर परिणाम वाईट होतील. तुम्ही कोण आहात माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे? मी माझ्या पोटात या बाळाला ठेवावं की नाही, की गर्भपात करावा, ही फक्त माझी मर्जी आहे. आणि या बाळाचा बाप कोण आहे ही माहिती तुम्हाला मिळवण्याचा काही अधिकार नाही. जर तुम्ही पुन्हा हे सगळं विचारण्याचा प्रयत्न केलात तर मला तुमच्या विरोधात पोलीस केस करावी लागेल, माझ्या मानसिक छळासाठी. समजलात का? आता पुन्हा माझा चेहरा पाहण्याचाही प्रयत्न करू नका. हे म्हणत अक्षया संतापून तिथून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावरती संताप होताच, पण मनात एक खोल वेदना होती. जणू कोणी तिचं जगणं हरवून टाकलंय. तो मला जगू देत नाही असं स्वतःशी बोलत ती दूर निघून गेली. अक्षया तर निघून गेली, पण नीरव मात्र तिथंच उभा राहिला. अक्षयाच्या प्रत्येक शब्दाने त्याचं मन आतून हादरून गेलं होतं. माफ करा नीरव सर, जर मी असं बोलले नसते तर तुम्ही दररोज माझ्या मागे फिरत राहिला असता. मला माहीत आहे, पण जितकं तुम्ही माझ्यापासून दूर राहाल तितकंच माझ्यासाठी चांगलं आहे. माफ करा, पण आता मी तुमचं तोंडही बघणार नाही. हे मनात म्हणत अक्षयाने पटकन एक ॲटो पकडली आणि घराकडे निघाली. संध्याकाळपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे पोटात थोडीशी भूक जाणवत होती. पण ती केवळ स्वतःसाठी नाही तर पोटात वाढणाऱ्या बाळासाठी खाण्यास तयार झाली. फक्त 2 घास खाल्ले. डॉक्टरांनी दिलेली सर्व औषधं घेतली आणि रडत रडत ती बिछाण्यावर आडवी पडली. पण झोप काही येईना. ती स्वतःलाच सतत दोष देत होती. पण नीरवच्या त्या तीव्र नजरा, त्या आठवणी पुन्हा पुन्हा तिच्या मनात घोळत होत्या. दुसरीकडे नीरवची अवस्था अक्षयापेक्षा खूपच वाईट झाली होती. तो कधीच कल्पना करू शकला नव्हता की अक्षया त्याच्याशी अशा प्रकारे बोलेल. पण सगळ्यात जास्त वेदना त्यालाच झाल्या होत्या की अक्षयाने त्याच्याशी पुन्हा कधीही न भेटण्याची शपथ घेतली होती. का? अखेर माझ्याच बाबतीत असं का होतं? मी तर तुला एक चांगली मुलगी समजलं होतं, पण तू तर माझ्या समोरच दुसऱ्या कोणासोबत फिरण्याच्या गोष्टी करत होतीस. खरं सांगू का, त्या क्षणी वाटलं की तुलाच संपवावं, पण काही करू शकलो नाही, कारण आजही मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. असं मनातच घोळत घोळत तो तिथून निघून गेला आणि पुन्हा दारू प्यायला लागला. कदाचित त्याला वाटलं होतं की त्याची वेदना त्या दारूत विरघळून जाईल, पण तो इतका पिऊन गेला की भानच राहिलं नाही. सर्वजण झोपल्यावर तो कसा तरी घर गाठून आपल्या खोलीत गेला. अक्षया कधी भेटणार नाही या शब्दांनी त्याला आतून पूर्णपणे तोडलं होतं. त्याला तिथं एक क्षणही थांबणं योग्य वाटलं नाही आणि त्याने लगेच अमेरिका जाण्याचा निर्णय घेतला. पुढील 1 आठवड्यात त्याने सगळी तयारी पूर्ण केली. पण जाण्यापूर्वी एक शेवटचा क्षण फक्त एकदा अक्षयाला पाहायचं होतं. जेव्हा अक्षया ऑफिसमधून स्कूटीवरून घरी परतत होती तेव्हा नीरव तिच्या मागून गाडीने गुपचूप तिच्या मागे गेला. तिला काहीच समजलं नाही. अक्षयाने आपल्या मैत्रिणीला रेश्माला बाय म्हणत
घरात प्रवेश केला तेव्हा नीरवने तिला डोळे भरून शेवटचं एकदा पाहिलं आणि मग तो जयकडे निघून गेला. नीरवने जयला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे अमेरिकाची. मला इथे राहायचंच नाही. कधी परत येईन की नाही माहीत नाही, पण दररोज एकदा तरी मला तिची आठवण येणार. ती कुठे आहे, कशी आहे माहीत नाही. ती आपल्यापासून काहीतरी लपवते, पण आपल्याला तिला शोधून काढायलाच हवं. ती वेडी आहे, तिला काहीच समजत नाही. एकटं राहणं एवढं सोपं आहे असं तिला वाटतंय, पण तिला कल्पना नाही की किती डोळे तिच्यावर टिकलेले आहेत. प्लीज जय, तिची मदत कर. हे बोलताना नीरवच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. जयने विचारलं, अरे ती दुसऱ्याच्या बाळाला आपल्या पोटी वाढवत आहे, तरीही तुझ्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम कमी झालं नाही. नीरव हसत अश्रू पुसत म्हणाला, ती माझी पगली आहे रे. तिने काही चूक केली असेल ही तरी मी माझं प्राण देऊ शकतो, पण इतकं मात्र मला कधीच मान्य होणार नाही की तिची प्रेग्नेन्सी ती मला न सांगता कशी काय होईल. कदाचित कोणीतरी तिला जबरदस्ती केली असेल किंवा काही कारण असावं, पण हे सगळं तिनं आपल्या इच्छेने केलं असेल हे मी कधीच मान्य करू शकत नाही. तिला बाहेरच्या दुनियेबद्दल काहीही माहिती नाही. जर ती खरंच कोणाच्या जवळ गेली असती स्वतःहून तरीही मला विश्वास बसला नसता. तिचं काहीतरी गुपित आहे. ती नक्कीच काहीतरी लपवत आहे आपल्यापासून आणि हे सत्य बाहेर काढायलाच हवं. नीरव ठामपणे बोलला, ठीक आहे, मी उद्या सकाळच्या फ्लाईटने निघतोय. जयने विचारलं, आता तुझं तिथे जाणं खरंच आवश्यक आहे का नीरव? तू इथेच राहून तुझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळू शकतोस ना? मी सुद्धा तुमच्या ऑफिसमध्ये जॉईन करतो. नीरव म्हणाला, मी आधीच बाबांशी तुझ्या जॉबबाबत बोलून ठेवले. तुझा जॉब कन्फर्म झालाय. तू आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा काम सुरू करू शकतोस. कुठलीही अडचण येणार नाही. पण तिला अशा अवस्थेत पाहणं, दररोज मरत मरत जगणं, हे सगळं मला झेपत नाही, म्हणून मी दूर जातोय. कदाचित परिस्थिती बदलतील. नीरव उठला, चला मी निघतो आता. जयने विचारलं, ठीक आहे, मग मी तुला उद्या सकाळी एअरपोर्टवर सोडायला येतो. बरोबर, हो ठीक आहे. असं म्हणून नीरव घराकडे निघून गेला. घरात पोचल्यावर त्याच्या खोलीत पूर्वा त्याची वाट पाहत होती. ती म्हणाली, कुठे गेला होतास? नीरवने थेट उत्तर दिलं, सोड ना हे सगळं. पूर्वा थांबली नाही. काय सोडू? जेव्हा तुला हे कळू सुद्धा की ती दुसऱ्यावर प्रेम करते, तरी तू तिच्यावर इतकं प्रेम करतोयस. तू तिला विसरू का शकत नाहीस दादा? नीरव चिडून म्हणाला, मी जितकं प्रेम तिच्यावर केलंय ना, ते विसरणं एवढं सोपं नाहीये. शक्य आहे की ती कधीच माझी होणार नाही, पण मला फरक पडत नाही. ती आहे तर फक्त माझीच आहे. मी जिवंत असेपर्यंत तिच्यावरील माझं प्रेम कमी होणार नाही. मग तिची 4 बाळं का ना असोत, मग ती दुसऱ्याशी लग्न का करेना, ती फक्त माझी आहे हे समजून घे. आधीच ती दुसऱ्याच्या बाळाला आपल्या पोटात वाढवते दादा. अशा वेळी तू तिच्यावर प्रेम कसं करू शकतोस? तू तिला विसरून टाक दादा, पूर्वा म्हणाली. नीरव शांतपणे तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो, जर मी तुला सांगितलं की तू जयला विसर आणि दुसऱ्याशी लग्न कर, तर तू त्याला विसरून खरंच सुखी राहू शकशील का पूर्वा? हे ऐकताच पूर्वाच्या चेहऱ्यावर एकदम आश्चर्य उमटलं. नीरवला जयबद्दल माहीत होतं हे तिला समजलंच नव्हतं. नीरव म्हणाला, पूर्वा तू काही लपवत आहेस का माझ्यापासून? जय माझा बालपणीचा मित्र आहे. आमच्यात काहीही गुपित नसतं. तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे मला त्याच दिवशी समजलं होतं ज्या दिवशी तू त्याला प्रपोज केलं होतंस. तुमच्या दोघांमध्ये आजवर जे काही घडलं सगळं मला माहीत आहे. विसर म्हणणं खूप सोपं असतं पूर्वा, पण विसरण्याचा खरा त्रास तोच जाणतो जो ते सगळं सहन करतो. माझा त्रास मी सहन करेन, पण तू इथे सुखात राहा. तुझं शिक्षण पूर्ण कर, समजलीस? आईबाबांची काळजी घे आणि जयला त्याला अजून काही बोलू नकोस. सध्या त्याला अभ्यास पूर्ण करायचा आहे. मी आपल्या ऑफिसमध्ये त्याच्यासाठी नोकरी लावली आहे. त्याला स्वतःच्या आयुष्यात थोडं स्थिर होऊ दे. तो आपल्यासारखा श्रीमंत नाही हे तुला माहिती आहेच ना. जेव्हा तो स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हा मी स्वतःच तुमचं लग्न करीन. तोपर्यंत त्याला त्रास देऊ नकोस, कळालं का? असं म्हणून नीरवने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. पूर्वा हळूच म्हणाली, पण दादा मला तुझी खूप आठवण येईल. तू आमच्यापासून दूर का जातोयस? तू इथेच राहू शकतोस ना? नीरव म्हणाला,
मी आधीच निर्णय घेतलाय पूर्वा, प्लीज आता मला त्रास देऊ नकोस. उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे. थोडं झोपतो आता. गुड नाईट, काळजी घे. पूर्वा शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली. नीरव मात्र अशांत मनाने आठवणींच्या गर्तेत हरवून झोपून गेला. अलाराम वाजताच तो उठला, तयार झाला आणि बॅग घेऊन खाली आला. तेव्हापर्यंत माधवराव, मनीषा आणि पूर्वा तिघही हॉलमध्ये त्याची वाट पाहत होते. मुलगा आता दूर निघून जातोय हे लक्षात येताच मनीषाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने नीरवला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, त्याची काळजी घे बाळा. तिकडे सगळ्यांनी एकच सांगितलं, मला आशीर्वाद द्या आणि तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या. आई वडिलांच्या पाया पडून बहिणीला मिठी मारून नीरव म्हणाला, मला निघायला हवं आता. माधवराव म्हणाले, मी एअरपोर्टवर सोडायला येतो तुला. पण नीरव म्हणाला, नाही डॅड, जय येतोय बघा, तो आधीच पोचलाय. नीरवने घराच्या गेटमधून आत येणाऱ्या जयकडे बोट दाखवत पूर्वाला सांगितलं. पूर्वा म्हणाली, किमान मी तरी येणार आहे. नीरव हसत म्हणाला, चालेल. मग त्याने आपले सर्व बॅग्स गाडीतल्या डिकीत ठेवले. जय ड्रायव्हिंग सीटवर बसला. नीरव मागच्या सीटवर गेला आणि पूर्वा पुढच्या सीटवर बसली. एअरपोर्टवर पोहोचेपर्यंत 2 तास उलटले होते. नीरवने सर्व बॅग्स उचलल्या आणि तो आत गेला. जय आणि पूर्वा उदास नजरेने त्याच्याकडे पाहत राहिले. नीरव काहीच न बोलता फक्त एवढंच म्हणाला, जय, अक्षयची काळजी घे. मग त्याने आपल्या बहिणीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, बाय, मी परत येईन. जसं फ्लाईटचं अनाउन्समेंट झालं तसं तो निघून गेला. जय आणि पूर्वा जड मनाने परत निघाले. परत येताना दोघं एका शांत मोकळ्या जागी गाडी थांबवतात. तिथं पूर्वा अचानक जयला मिठी मारते आणि रडू लागते. असं का झालं त्याच्या आयुष्यात? तो तिला किती प्रेम करत होता. तिनं त्याला धोका का दिला? जय तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांतपणे म्हणाला, अक्षयची काही चूक नसेल पूर्वा. तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडलं असणार. आपल्याला फक्त खरं काय आहे ते शोधायचं आहे. ती तुझ्याशी सर्वात जवळची होती. जर तुलाही तिच्यावर विश्वास नसेल तर मग आपण तिला कसं समजून घेणार? पूर्वा रडवलेल्या स्वरात म्हणाली, खरं कितीही लपवलं तरी ते समोर येतच. मी तिला थेट खोटं कसं ठरवू? जय म्हणाला, तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा वडील कोण आहे हे कळालं की सगळं स्पष्ट होईल. नीरव तिकडे गेल्यावर कामात व्यस्त होईल. मग कदाचित हे सगळं विसरेल. असं म्हणत जयने पूर्वाला थोडं शांत केलं. तिला घरी सोडलं आणि तो स्वतःच्या घरी निघून गेला. इकडे नीरव अमेरिकेला पोहोचला. माधवरावांच्या आधीच्या तयारीमुळे त्याच्या राहण्यासाठी घराची व्यवस्था आधीच केली होती. अमेरिकेत पोहोचल्यावर दुसऱ्याच दिवशी नीरव माधवरावांच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये एक सामान्य कर्मचारी म्हणून काम करू लागला. त्याला मोकळेपणाने काम करू दिलं गेलं आणि ऑफिसचे बॉसही त्याच्यावर कुठलाच दबाव आणत नव्हते. इकडे अक्षयची अवस्था फार वेगळी नव्हती. रोज ऑफिस, मग रात्री नीरवच्या आठवणीत रडत झोपणं, हीच तिची दिनचर्या झाली होती. तिथं अमेरिकेत नीरवचीही तीच अवस्था होती. सकाळी उठणं, ऑफिस, रात्री दारू आणि अक्षयाच्या आठवणीत हरवून जाणं. स्वप्नात तिला पाहणं हाच त्याचा श्वास बनला होता. इकडे पूर्वाने पुन्हा कॉलेज सुरू केलं होतं आणि जयही ऑफिसमध्ये स्थिर होऊ लागला होता. दरम्यान अक्षयाला 5 महिने झाले होते. तिचं पोट हळूहळू दिसायला लागलं होतं. ती ढिले कपडे घालून आपलं गरोदरपण लपवण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस लंच टाईममध्ये अक्षयाला खूप उलट्या झाल्या. ती पटकन वॉशरूममध्ये गेली, चेहरा धुतला आणि बाहेर आली. मग तिने रेश्माला हाक मारली. मला आज खूपच थकल्यासारखं वाटते रेश्मा, मी घरी जाते. तू जरा बॉसकडून परवानगी घेऊ शकशील का? रेश्माने बॉसची परवानगी घेतली आणि मग दोघी एकत्र घराकडे रवाना झाल्या. घरी पोहोचल्यावर अक्षयाने फ्रेश होऊन घेतलं, औषधं घेतली आणि मग थोडासा जोश आणून रेश्माच्या समोर बसली. तेव्हा रेश्माने थेट विचारलं, अक्षया, मी आत्तापर्यंत विचारलं नाही, पण तुझी अवस्था पाहून आता राहवत नाही. तुझ्या आयुष्यात नेमकं काय घडलं? तुझी बहीणच तर होती जिला तुझ्या नोकरीसाठी ऑफिसमध्ये आली होती, पण त्यानंतर ती एकदाही दिसली नाही. तू सतत हॉस्पिटलमध्ये जातेस, तेही मला न सांगता. अखेर काय चाललंय अक्षया? रेश्माच्या डोळ्यात खरी काळजी दिसत होती. अक्षयाने एक खोल श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, आजवर माझ्याकडे कोणताही खरा मित्र नव्हता. जे होते ते देखील दूर गेले.
पण आता मला वाटतंय तू माझी खरी मैत्रीण आहेस आणि त्या विश्वासावरच आज मी तुला माझ्या आयुष्यातील सत्य सांगते. मला खात्री आहे तू माझं सत्य कुणालाही सांगणार नाहीस. रेश्माने अक्षयाचा हात आपल्या हातात घेतला आणि शांतपणे म्हणाली, मी वचन देते अक्षया, तुझ्या बोललेल्या गोष्टी माझ्या मनातच राहतील. कधीच कोणाला सांगणार नाही. पण काय झालं आहे ते मला सांग. तुझ्या मनातलं दुःख हलकं कर. अक्षया थोडा वेळ शांत होती आणि मग हळूहळू बोलायला लागली. जेव्हा मी 5 वर्षाची होते तेव्हा माझ्या आईचं निधन झालं. माझ्या वडिलांचं नाव अण्णा आणि आईचं नाव कविता. आम्ही तिघं एकत्र खूप आनंदाने राहत होतो. मी हळूहळू मोठी होत होते. जग कळायला लागलं होतं. पण त्याआधीच माझी आई मला सोडून गेली. त्या दिवसाने मला अनाथ करून टाकलं. वडिलांनी 1 वर्ष माझी एकट्याने काळजी घेतली. पण कामावर जाणं आणि माझी देखभाल करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. त्यामुळे त्यांनी सुनंदा मावशीशी लग्न केलं. ती माझ्या वडिलांची पत्नी तर बनली, पण कधीच माझी आई नाही होऊ शकली. ज्या दिवशी ती आमच्या घरी आली त्या दिवसापासूनच माझ्या आयुष्यातले चांगले दिवस संपले. ती माझ्याकडून सगळं घरकाम करून घ्यायची. मी माझ्याच घरात एक नोकरानीसारखी राहायला लागले. नंतर जेव्हा पल्लवीचा जन्म झाला तेव्हा तिचं वागणं अजूनच कठोर झालं. ती मला अजूनही कमीपणाने वागवायला लागली. जसं जसं पल्लवी मोठी होत गेली तसंच मी रोज रात्री माझ्या खोलीत एकटीच रडत झोपायची. मला वाटायचं जर माझी आई असती तर ती माझी किती काळजी घेत असते. पावसात मला भीती वाटायची. मी एका कोपऱ्यात अंग चोरून रडत रडत झोपायचे, कारण मला नेहमी वाटायचं माझ्यासोबत कोणीच नाही. पल्लवीला प्रायव्हेट शाळेत पाठवलं गेलं, पण मला सरकारी शाळेत घातलं गेलं. तरीही मी 10वीत फर्स्ट रँकने पास झाले. त्यानंतर मी सरकारी कॉलेजमध्ये इंटरव्ह्यू दिली आणि निवडही झाली. पण माझ्या सावत्र आईला हे अजिबात आवडलं नाही. तिने खूप गोंधळ घातला आणि बाबांना माझ्या कॉलेजची फी भरायला नकार दिला. माझी मैत्रीण पूर्वा, जिला नीरवची बहीण म्हणतात, तिनेच माझी फी भरली आणि अशा प्रकारे माझ्या आयुष्यात नीरव आला, प्रेमासारखा. त्यांनी कधीच मला आय लव्ह यू असं सांगितलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला कळायचं की ते माझ्यावर किती प्रेम करतात. नीरव मला कधीही हे कर ते कर असं प्रेमळपणे न म्हणता सरळ आदेश द्यायचे, जणू मी त्यांची जबाबदारी आहे किंवा माझ्यावर त्यांचा काही हक्क आहे. आणि गंमत म्हणजे मला तेच खूप आवडायचं. त्यांचा माझ्यावरचा हक्क मला हळुवारपणे सुकवायचा. पण तरीही माझ्या मनात एक विचार सतत फिरायचा, हे सर्व माझ्या आयुष्यासाठी योग्य आहे का? मी त्यांना माझ्यापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कितीही प्रयत्न केला तरी ते माझ्या मनात खोलवर जागा करूनच बसले. मी कधीच त्यांच्याशी माझं प्रेम कबूल केलं नाही. तेही कधीच बोलून काही सांगत नव्हते. पण आम्हाला दोघांनाही हे माहीत होतं, आपण एकमेकांवर प्रेम करतो. आमची ही अनोळखी पण गोड वाटणारी वाटचाल सुरूच होती. शक्य आहे कधी ना कधी आम्ही एकमेकांसमोर आमचं प्रेम कबूल केलं असतं. पण एका रात्रीने सगळं काही बदलून टाकलं. अक्षया थांबली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. रेश्माने तिला हळुवारपणे विचारलं, काय झालं होतं त्या रात्री? सांग ना. अक्षयाने डोळे पुसले आणि सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी नीरवचा वाढदिवस होता. त्यांच्या घरी एक मोठं फंक्शन ठेवलं होतं. आपली कॉमन फ्रेंड पूर्वा मला घ्यायला आली आणि मला नीरवच्या घरी घेऊन गेली. त्याच दिवशी आपल्या कॉलेजमधली एक मुलगी ईशा, जी नीरववर एकतर्फी प्रेम करत होती, तीही तिथे आली होती. ती नीरवला त्या दिवशी आपला बनवण्याचा निर्धार करूनच आली होती. त्यासाठी तिने नीरवच्या ज्यूसमध्ये काही नशेचं औषध टाकलं होतं आणि नीरवने तो ज्यूस पिऊन टाकला. मला त्या गोष्टीची खबर लागली आणि मी ताबडतोब नीरवच्या खोलीत त्याला सांगायला गेले, पण तेव्हा तो पूर्ण नशेत होता आणि त्यांनी मला स्वतःचं मानून आपलं करून टाकलं. त्या रात्री मी तिथे अधिक वेळ थांबले नाही. पहाटेच त्यांच्या शुद्धीवर येण्यापूर्वीच मी घरी परतले. माझ्या मनात एकच विचार होता, त्यांना नक्कीच काहीतरी आठवत असेल. पण जेव्हा मी दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गेले तेव्हा त्यांनी माझ्याशी अगदी सामान्य वागणूक दिली, जणू काही घडलंच नव्हतं. तेव्हाच मला समजलं, मी जी रात्र आयुष्यभर विसरू शकणार नाही ती त्यांच्या आठवणीतच नाही. मी खूप हिंमत गोळा केली आणि ठरवलं,
मी त्यांना सगळं सांगणार. पण तेव्हाच माझ्यासमोर एक अनर्थ घडलं. रेश्माने अस्वस्थ होऊन विचारलं, काय झालं मग? बोल ना अक्षया. अक्षया रडत म्हणाली, मी नीरवला ते सगळं सांगणारच होते, पण माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी प्रेग्नेंट आहे रेश्मा, आणि आता मला 5वा महिना लागला. माझ्या पोटात नीरवचं बाळ आहे. हो, त्यांचं बाळ. रेश्मा थक्क झाली. तिने अक्षयाला घट्ट मिठीत घेतलं आणि दोघीही खूप वेळ रडत राहिल्या. अक्षयाच्या डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरूच होता. मी हे सगळं त्याला सांगितलं नाही. माझ्या सांगण्याने खूप अनर्थ होतील असं मला वाटतं. मी त्यांच्यापासून दूर राहते. पण आता त्याला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल समजलं आहे. पण तो समजतोय हे बाळ कुणा दुसऱ्याचं आहे. तरीसुद्धा तो म्हणतो, अक्षया मला फरक पडत नाही. माझं प्रेम तुझ्यावर आहे. हे बाळ मी माझंच मानेन. मी तुझ्याशी लग्न करीन. पण माझ्या मनात एकच विचार, कदाचित मी त्यांच्या प्रेमाच्या लायकीचीच नाही. माझं आयुष्य असंच असावं हेच नशिबात लिहिले होते. म्हणूनच मी कधीच कुणाच्या प्रेमाची पात्र ठरले नाही आणि आजही एकटीच जगते. नीरव सतत माझ्या मागे यायचे, काळजी घ्यायचे, पण शेवटी मी त्यांना फार कठोरपणे सांगितलं, कृपया माझ्या मागे लागू नका. आणि त्या दिवसापासून ते माझ्या नजरेसमोर आलेच नाहीत. कुठे गेले, काय झालं, काहीच माहिती नाही. पण मी त्यांना आठवून आजही रडते. हे ऐकून रेश्मा म्हणाली, जर तू ही सगळी गोष्ट नीरवला सांगितलीस ना, तर कदाचित सगळं काही पूर्ववत होईल. पण मी त्यांना काहीच सांगू शकले नाही. मी आधीच घाबरले होते. माझ्या पोटात त्यांचंच मूल आहे आणि तरीही मी त्यांच्यापासून दूर आहे. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे. जेव्हा जेव्हा ते हे मूल कोणाचं तरी दुसऱ्याचं आहे असं बोलतात, तेव्हा मला वाटतं मी संपून जावं. माझ्या मनात सतत येतं, डोळ्यांसमोर ओरडून सांगावं, सगळ्यांसमोर ओरडून सांगावं, या पोटातलं बाळ तुझंच आहे नीरव. पण ते सुद्धा मला करू दिलं जात नाही. माझा नाईलाज आहे. त्यांनी माझ्या आणि नीरवच्या मध्ये एवढं अंतर निर्माण केलंय की आता मला वाटतं मी कधीच नीरवपर्यंत पोहोचू शकणार नाही. कुठे आहे तो माहीत नाही. कदाचित आता त्याला माझं तोंडही बघायचं नसेल. शक्य आहे त्याने मला विसरूनही टाकला असेल. पण मी एकच देवाकडे मागते, तो सुखी असू दे, कारण त्याचं सुख हेच माझं सुख आहे. जेव्हा तो माझ्यासोबत नव्हता तेव्हाही त्याने दिलेली आठवण हीच माझी साथ आहे. अक्षयाने तिच्या पोटावर हात फिरवला, जणू काही त्या बाळाशी बोलत होती. व रेश्मा, जर कधीच नीरवला हे कळलंच नाही की हे मूल त्याचं आहे, तर माझं काहीच नसलं तरी चालेल, पण माझ्या बाळाला तरी त्यांच्या वडिलांचं नाव मिळेल ना. कदाचित माझं नशीबच असं आहे. आता माझं बाळही माझ्यासारखंच एकटं वाढेल. माझ्या आयुष्यात इतकं दुःख आहे की एकही दिवस असा नाही जो खरंच शांतीने आनंदाने गेलेला असेल. काय सांगणार मी आयुष्यात? सांगण्यासारखं काहीच नाही. इतकं बोलून अक्षयाने डोळे पुसले. रेश्माने तिला हळुवारपणे जवळ घेतलं. अक्षया, शांत हो, प्लीज शांत हो. मला एक गोष्ट सांग, नीरव तुझ्याशी लग्न करायला तयार झाला होता? हो. तो काही न सांगता, काही न विचारता थेट माझं मन जिंकायला आला होता आणि आमचं लग्न लावण्यासाठी त्याने थेट माझ्या घरी बोलायला आला. पण त्याच्या येण्याचं प्रेशर इतकं होतं की मी ताणाने बेशुद्ध पडले, जमिनीवर कोसळले. त्याचवेळी माझ्या घरच्यांना समजलं मी गरोदर आहे. मग काय, माझ्या आईने मला खूप मारलं, खूप रागावली आणि शेवटी घराबाहेर काढून दिलं. म्हणूनच मी तुला एक खोली शोधायला सांगितली होती. जर तू नसतीस ना रेश्मा, तर मी आज रस्त्यावर आली असती. माझ्या मदतीसाठी इतकं सगळं केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. असं म्हणत अक्षयाने रेश्माचा हात हळूच पकडला. रेश्मा थोडी हसली आणि म्हणाली, ओय, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच तू मला खूप आवडली होतीस. त्या क्षणीच मी तुला माझी मैत्रीण म्हणली होती. पण वाटतं तू मात्र मला इतके दिवस तुझी मैत्रीण मानली नाहीस. म्हणूनच तू मला तुझ्या आयुष्यातलं काहीच सांगितलं नाही, बरोबर? अक्षया डोळे खाली करत म्हणाली, नाही ग रेश्मा, जे लोक माझ्या जवळ येतात तेच एक दिवस मला सोडून जातात. म्हणून मी सगळ्यांपासून दूर राहायला शिकले. माझं मन आता घाबरतं. कोणी माझ्या खूप जवळ आलं तर एक दिवस ते मला कायमचं सोडून जाईल. म्हणूनच मी असं वागते. पण खरंच तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस. तू नसतीस तर
माझं आयुष्य रस्त्यावर आलं असतं. कितीदा धन्यवाद सांगू तुला. घरात वापरण्याच्या सामानासाठीही तू मला पैसे दिलेस. रेश्मा हसून म्हणाली, अगं मदत केली म्हणजे काय झालं? तू पैसे कुठे नाही दिलेस का? 2 महिन्यांनी सगळे पैसे परत केलेस की. माझ्यासाठी इतकंच पुरेसं आहे. आता थोडं बळकट हो. आता तू एकटी नाहीस. तुझ्या पोटात एक छोटंसं जीवही आहे. त्याच्यासाठी तुला हिमतीनं आणि सकारात्मक राहावं लागेल. प्रत्येक परिस्थितीत तू स्वतःला सांभाळायला हवं. मी खरंच हेच मागते की तू लवकरच नीरवच्या आयुष्यात परत जावं. अक्षया, ती किस्मत माझ्याकडे नाही ग रेश्मा. रेश्मा थोडीशी रागावून पण प्रेमाने म्हणाली, असं का वाटतं तुला? हे बघ, जेव्हा तुझं बाळ या जगात येईल तेव्हा तू नीरवच्या जवळ असशील, हे मी ठामपणे म्हणते. म्हणून आता आपलं दुःख बाजूला ठेव आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी आनंदात जगायचं शिक. त्या दिवशी रेश्माने ठरवलं ती अक्षयच्या घरातच राहील. आणि फक्त त्या दिवशी नाही, त्या दिवसानंतर कायमचीच रेश्मा अक्षयच्या घरातच राहायला लागली. ती रोज अक्षयच्या शेजारी झोपायची. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायची. दूर अमेरिकेत असलेला नीरव त्याच्याशी सतत संपर्कात असणारा जय तो रोज अक्षयच्या बाबतीतली सगळी माहिती नीरवला सांगायचा. जेव्हा अक्षय ऑफिससाठी जायची तेव्हा जय तिला फोनवरून नीरवला व्हिडिओ कॉल करून दाखवायचा. अक्षय ऑफिसमधून परत आली तरी जय तिच्या मागेच पळत यायचा आणि नीरवला पुन्हा एकदा तिला दाखवायचा. आणि अशा प्रकारे नीरव दररोज फक्त फोनच्या स्क्रीनवरून अक्षयाला पाहायचा, तिच्या आठवणींवर जगायचा. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.